सध्या आपण आहोत नवी मुंबईमधील एपीएमसी मार्केटमध्ये. आपण जर पाहिलं असेल की गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात बांगलादेशी म्हणा, बेकायदेशीर बांधकामे म्हणा किंवा स्वच्छतेचा प्रश्न म्हणा, खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि आपल्याबरोबर याच्याबरोबर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर या ठिकाणचे काही कार्यकर्ते आहेत, व्यापारी आहेत. आपण त्यांच्यावर जाणून घ्या. तर काय म्हणाल, या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम एपीएमसी मार्केटमध्ये चालू आहे. बांगलादेशींचा सुळसुळाट आहे, स्वच्छतेचा ते 12 वाजलेले आहे. एपीएमसी हे आशिया खंडातील मोठं मार्केट आहे आणि हे मार्केट पूर्व मुंबईमध्ये सगळं असायचं आणि कुठंतरी गव्हर्नमेंटने मुंबईमध्ये गर्दी होऊ नये, गाड्यांची ट्रॅफिक होऊ नये म्हणून हे मार्केट नवी मुंबई आणलं. नवी मुंबईमध्ये हे मार्केट आणत असताना एपीएमसीला 750 एकर जमीन दिली होती. त्यातल्या एपीएमसीने विकून 150 एकर फक्त याच्याकडे राहिले. हे जेव्हा नियोजन केलं त्या नियोजनामध्ये जेव्हा पूर्वी छोट्या छोट्या गाड्या आहेत, आता मोठ्या मोठ्या गाड्या आहेत, त्यामुळे या मार्केटमध्ये ट्रॅफिक झाले. ट्रॅफिक झाल्यानंतर ह्या मार्केटमध्ये हे फळ मार्केट आहे. या फळ मार्केटमध्ये माल खालीवर उतरायला कुठलाही प्रॉपर हमाल नाही, माथाडी नाही. त्यामुळं हे लोकांनी सगळं परप्रांतीय बांगलादेशी आहेत, कलकत्तावाले आहेत, बांगलादेशी आहेत, बंगाली आहेत, असे अनेक घटक या मार्केटमध्ये इथे राहत आहेत. आणि इथं कुठेही स्टोव्ह लावणं किंवा गॅस लावणं किंवा सिलेंडर आणणं ह्या कुठल्याही गोष्टी नसताना इथे सर्रास हे गाळे जे आहेत ते एकावेग असे 3-4 मजले उभारले की जेणेकरून धारावीचे झोपडपट्टी या मार्केटच्या कमी पडेल एवढे या मार्केट या लोकांनी वाट लावून टाकलेले. आणि इथं बरेच बांगलादेशी आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे इथं तिथंच जेवण करून इथेच राहतात, यांच्यावरती कुठलाही अंकुश नाही. आम्ही पोलीस स्टेशनला पत्रक दिलं होतं की तुम्ही या जे एपीएमसी मार्केटमध्ये जे बांगलादेशी आहेत किंवा जे इतर बाहेरचे जे घटक आहेत त्यांची तुम्ही चौकशी करावी, प्रत्येक गाड्यावरती चौकशी करून डेटा तयार करावा. आणि जे इथं मूळ आपले महाराष्ट्रीयन किंवा आपल्या भारतातले लोक आहेत त्यांचं ठीक आहे, आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन जे बांगलादेशी आहेत किंवा बंगाली आहेत त्यांना हद्दपार करावं. त्याच्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला एक पत्रकी दिलेले, पोलीस स्टेशनने थोडीशी कारवाई चालू केलेली आहे. स्वच्छतेच्या बाबतीत तुम्ही प्रश्न विचारला तर स्वच्छतेच्या बाबतीत आज एपीएमसी मध्ये आज तुम्ही बघत असाल की गाड्या शिरायला जागा नाही आणि कुठलेही फळं वगैरे आणताना त्यांना पेंडा वगैरे टाकून, घास टाकून, पेपर टाकून अशा विविध माध्यमातून त्या वस्तू इथं बाजार समितीने आणायला लागतात. आणि या आणत असताना त्या खाली करत असताना अख्खा कचरा तसाच टाकतात आणि तो कचरा तसाच टाकल्यामुळे हे मार्केट जवळजवळ संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत चालू असतं, परत रात्री चालू होतं. त्यामुळे हा कचऱ्याचा ठिकाण न उचलल्यामुळं अक्षरशः मच्छर वगैरे, डास, डेंग्यू, मलेरिया अनेक आजार या मार्केटापासून तयार होतात. कारण काही फळं सडलेत की त्यांना ते कुठल्याही पद्धतीने इथं नियोजन नसल्यामुळे ते सडतात आणि त्याच्यापासून डास बिसर रोगराई पसरते. आता दुसरी गोष्ट म्हणजे इथं आपण बघतोय ओपन शेड आहे. हा ओपन शेड अनधिकृत बांधलेला आहे, सगळे चवळी दलाल आहेत जेणेकरून बाजार समितीचा काही फायदा नाही. आपण चौकशी केली त्याच्यामध्ये लायसन धारक दोघं तिघं पण नसतील आणि करोडोचं इथं म्हणजे अनैतिक आर्थिक करोडोचं म्हणजे बाजार समितीला फसवण्याचा कार्यक्रम इथं चालू आहे. तर आपण म्हणत बांगलादेशी आहेत, बांगलादेशी कारवाई पोलिसांनी केली की नाही? आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला पत्रक दिलं की पूर्वी आंबा सीझन चालू झाला की बांगलादेशी मोठ्या पद्धतीने त्यांचं ते आधार कार्ड पॅन कार्ड बदली करून मोठ्या पद्धतीने शिरकाव करतात इथे. आणि इथे जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा सगळे झारखंडचे असणार, उत्तराखंडचे असणार, असे विविध ते आधार कार्ड वगैरे बनवून आणतात. पण इथं जे आमचे काही लोक आहेत त्यांना ते भाषेवरून ओळखतात आणि त्या माध्यमातून गेल्या वर्षापासून आम्ही कारवाई करत असल्यामुळे इथून जवळजवळ 25-30 बांगलादेशी आम्ही पकडून परत पाठवलेले आहेत. आणि पोलिसांना आम्ही ह्याही वर्षी आम्ही पत्रक दिलेले मनसेच्या माध्यमातून आणि त्या माध्यमातून पोलीस येतात. असे 10-12 जण असे उभे असलेले असतात, त्यांना घेऊन जातात, त्यांची चौकशी करतात, त्यांचे फोन वगैरे त्यांचे जे काही प्रोसिजर ते करतात आणि जे इकडचे असे सोडून देतात, बांगलादेशी असतील तर परत पाठवतात. अशी मोहीम या मार्केटमध्ये सतत चालू आहे. एम मध्ये 2 गाळे जे आहेत सील केलेत. काही लोक बाजूला बसतात, एकापेक्षा जास्त लोक त्याकडे विक्री करतात, ते सील केलेले आहेत. पण असं म्हटलं जातं की 70% अशा प्रकारचे जे कामं जे आहेत एपीएमसी मध्ये चालते. जर आपण व्यवहाराने बघायला गेलं तर एपीएमसीने की आपल्या मराठी घटकांना असू दे, व्यापारी घटकांना असू दे, की एक गाळा दिलेला असतो की ह्या गाळ्यामध्ये जाऊन तुम्ही व्यापार करा आणि तुमचं मुलांचं किंवा येणारं भवितव्य लोकांना पुरवठा करा, याच्यासाठी ते गाळे दिलेले आहेत. आपण जर भाजी मार्केटचा विषय घेतला तर भाजी मार्केट 80% आपल्या लोकांनी भैया लोकांना परप्रांतीयांना भाड्याने दिलेत आणि लाखो रुपयाचं भाडं खात आहे. या मार्केटमध्ये पण तीच परत आहे, म्हणजे 5 मार्केटमध्ये तीच परत असते. लोकांनी ते गाळे दिलेत आणि त्याच्यामध्ये 4-4, 5-5 विक्रेते, किरकोळ विक्रेते ठेवून प्रत्येकाकडून दिवसाला 500-1000 रुपये असे घेऊन लाखो रुपये भाडे घेतात. आणि भाडे घेत असताना जो व्यापारी आहेत हे मस्तपैकी 11-12 वाजता येतात, पाया पाय टाकतात, त्याच व्यापाऱ्यांकडून फळं भाज्या तयार करतात, घरी जातात की जेणेकरून आपल्या हे जे मराठी व्यापाऱ्यांना ज्या पद्धतीसाठी गाळे दिले होते त्या पद्धतीचा हे व्यापार न करून यांना आयतं खायची सवय झालेली आहे. जर आपण बारकाईने लक्ष दिला तर जवळजवळ हे मार्केट आपलं 50 पण नाही 80% मार्केट आपल्याला खाली करायला लागेल. जर प्रॉपर आपण ह्याच्यासाठी जर मार्केट जर प्रॉपर आपण जर कारवाई केली तर 80% मार्केट खाली होईल. या 2च गाळ्यांना सील लागले, सगळ्या गाळ्यांना सील लागेल.
तर आपण पाहतोय ज्या प्रकारे यांनी सांगितलेलं आहे अशा प्रकारे जर कार्य सुरू झाली तर हे पूर्ण अर्ध मार्केट खाली होईल. कारण आपण पाहिलं बांगलादेशी खूप मोठ्या प्रमाणात शिरकाव होतो, दुसरीकडे स्वच्छतेची 12 वाजलेली, तिसरीकडे सगळ्यात मोठं ही जी एपीएमसी मार्केट आहे धारावीची झोपडपट्टी झालेली आहे. अशा प्रकारचं या लोकांनी आपण सांगितलं आणि पाहिलं सुद्धा. राहुल कांबळे, मराठी, नवी मुंबई.